आफ्टरनून फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आजचं आपलं रेसिपी आहे चिकन बिर्याणी, जे आपण सोपं पदार्थ वापरून बनवणार आहे. जे काय आपल्या घरामध्ये आहे ते वापरून आपण चिकन बिर्याणी कशी बनवतो हे तुम्ही बघा. सिंपल पदार्थ, जसं आपण आता इथे टमॅटोज घेतले आहेत, कांदा घेतला आहे, लसूण घेतला आहे आणि एक आल्याचा तुकडा आणि 4 मिरची. हे सगळे सिंपल बेसिक आपले जे पदार्थ आहे ते आपण यूज करतोय. पुढचे पदार्थ मी तुम्हाला नंतर सांगते, ठीक आहे. आता मी कांदाला चिरून घेते. मी कांदा कापते. मी 3 कांदे घेऊन मी हे ना बारीक चिरून घेतो. आता मी बघा हे कांदा इथं फ्राय करत आहे, तळून घेत आहे. गोल्डन ब्राउन, अशी गोल्डन ब्राउन करते. आणि या साइडला मी थोडंसं तेल, एकदम थोडं तेल टाकते. बारीक करायचं आहे गॅस. आणि 2 तेजपत्ता, दालचिनी, इलायची, लवंग 4 टाकायचे. याच्यात टाकायचे. आणि बारीक करून गॅस. गरम पाणी, याच्यात गरम पाणी ओतायचं. बघा मी आता हे गोल्डन ब्राउन कांद्यांना गोल्डन ब्राउन फ्राय करून घेतलेला आहे. मी एक साइडला ठेवते. आणि इथं मी पाणी उकळत ठेवलं आहे तांदळासाठी. तुम्हाला दिसतंय का? आता पाणी उकळून झालेलं आहे. आता मी याच्यात राईस टाकते. याच्यात मध्ये मी बासमती आणि आपले रेग्युलर राईस मिक्स केलेला आहे. तुम्ही नुसती बासमती सुद्धा वापरू शकता. मी आता हे %90 तांदूळ शिजेपर्यंत आपल्याला शिजवायचं. आणि मी इकडे चिकन काढून घेते. आणि चिकनला धुवून घेत आहे. धुवून झाल्यावरती याच्यात थोडंसं चिकन मध्ये थोडंसं मीठ टाकून भाताचा गॅस वाढवला आहे. आता मी हे जे तेल आहे ते साईडला करते. आणि इथं आपलं चिकनचं प्रोसेस सुरू करते. याच्यामधले 2 कांदा मी चिरून घेते.
बारीक चिरायचे. आणि त्याच्यात मी थोडस तूप टाकते. थोडं तूप गॅस थोडस बारीक केलंय आणि तेल ओतायचं. वन कप तेल आणि हाफ कप तूप. आणि मी याच्यात त्याला फ्राय करते. ते फ्राय होईपर्यंत मी आलं लसूणचं पेस्ट बनवते. आलं लसूणाचं पेस्ट बनवलेलं आहे. आता मी याच्यात टाकते. आणि हे मिक्स करायचं. गॅस थोडं वाढवलंय. जेव्हापर्यंत आलं लसूणचं पेस्ट चांगलं शिजतंय तेव्हापर्यंत मी याच्यात तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं मी 2च टाकते. तिखट मिरच्या 2 मिरच्या टाकले. त्याला चांगलं हलवायचं. हे सगळे मी घेतलेले आहेत भाज्या. आता मी टमाटा टाकते. आणि याला चांगल्या प्रकारे हलवते. जेव्हापर्यंत टमाटे एकदम नरम होत नाही ना तेव्हापर्यंत थोडस त्याला शिजू द्या. आता याच्यात लागणार आहे हळद. माझ्याकडे ही छोटीशी आहे. हे मी 2 चमचे टाकते. लाल तिखट बघा एवढा चमचा आहे. हे मी 2 टाकते. नंतर धनेपूड त्याच्यामध्ये 1.5 चमचा. त्याला एकजीव करायचंय. आता आपण बघतोय की टमाटे चांगले गळलेलं आहे. हे बघा. इथे भात होत आहे. भात अजून 4-5 मिनिट. आता याच्यात मी गॅस बारीक करून याच्यात दही टाकते.
बारीक करून याच्यात दही टाक. त्याकडे बिर्याणी मसाला आहे त्यामुळे मी बिर्याणी मसाला सुद्धा टाकते. 1.5 चमचा किंवा 2 चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा चिकन मसाला, आता या सगळ्यांना एकजीव करायचंय. आता ही चिकन जे आहे आपण मीठ लावलेलं आहे ते याच्यामध्ये टाकते. आणि 10 ते गॅस फास्ट करून 10 ते 15 मिनिटं या चिकनला चांगले शिजून घेते. कवर लावायच्या अगोदर थोडस मीठ अजून टाकते. आता मी ह्याला झाकण लावून 10 मिनिटं शिजवायला ठेवते. इकडे बघा आपले भात झालेले आहे. आपला भात आता मी याच्यातलं पाणी सगळं आटून घेते म्हणजे काढून घेते. याच्यामध्ये मी पाच ते 10 मिनिटं झाल्यावर चिकन बघा असं त्याच्यात थोडस कोथिंबीर टाकायची आपल्याला, थोडीशी हिरवी मिरची वरतून थोडासा, आणि आपल्याकडे कढीपत्ता आहे ना, कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकते मी. कढीपत्ता सगळं मी आता हे सगळं भरून घेणार आहे. अजून 5 मिनिटं आपण चिकन शिजवायला ठेवूया. चिकन लवकर शिजते पण त्यात आपल्याला जास्त वेळ लागत नाही. नुसतं थोडंसं भात करायचा आणि मग चिकन करायचं, त्या प्रोसेस मध्ये आपल्याला थोडासा टाइम लागतो. बघा भात सगळं मी पाणी सगळं काढून घेतलेलं आहे त्याच्यात, आणि जे मसाला आपण टाकले होते ना उकळवत्या वेळी ते आपण काढून घ्यायचे. इकडे आपण जे हे टाकलं होतं ना दालचिनी इलायची ते आपण काढून घ्यायचं अशा हाताने, नाहीतर ते जेव्हा जेवताना तोंडात आलं की चव सगळं खराब होतो जेवणाचा, म्हणून आपण ते काढून घ्यायचं. काढून घेतले एखादं राहिलं तर काढून घ्यानंतर आता इथे मी ठेवलंय चिकन शिजायला. जेव्हा चिकन शिजलं तर मी सांगते काय करायचं. आता चिकन शिजलेलं आहे, पूर्ण नाही शिजले,
70 to 80% ते शिजलेलं आहे. तर मी काय करते ते एका प्लेट किंवा कुठल्याही डिशमध्ये काढून घेते. हे बघा असं काढून घेते. मी आमच्या तिघांसाठीच बनवलेले सध्या, कारण तर आता शेती पण नाहीये. तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर आता मी काय करते, गॅस बंद करते थोड्या वेळासाठी आणि मी आता थर लावते. काय करते, थर लावते भाताचा पहिले लावते. कारण चिकनचा लावल्यावरती ना आपण जेव्हा वाफेवर ठेवणार तेव्हा ती चिकन खालून जळू शकतो किंवा हंडीला पकडू शकतो. म्हणून आपण मी हा फर्स्ट लेअर लावते राईसचा. एकदम सोपं आहे. मी काही बाहेरून आणलं नाहीये, जे आपल्याकडे आहे ते एकदम सोप्या पद्धतीने मी हे बिर्याणी बनवली. आता मी सेकंड जो लेअर लावणार आहे ते आहे तर चिकनचं. थोडीशी रसा असं ठेवते साईड. आता परत मी थर्ड जो लेअर आहे तो हे मसाला मी काढून टाकते. हे थर्ड लेअर मी परत राईसचं लावते. सगळीकडे पसरवायचं. आता याच्यात मी कोथिंबीर चिरून घालणार आहे. बारीक करायचंय कोथिंबीर. त्या अगोदर मी जे कांदे फ्राय केले होते, ते आपण कांदे फ्राय केले होते ते याच्यावर असं थोडंसं वरतून तूप घालायचं. जास्त नाही, थोडंसं. आपले चिरलेले कोथिंबीर वरतून टाकायचं. आणि जे आपल्याला राहिलेले आपण थोडेफार रसा ठेवलेला तो त्याच्यावर ओतायचा. कोपऱ्यातून ओतायचा. आता मी काय करते, इकडे जी गॅस आहे ना आपल्याकडे
त्या गॅसवर अजून एक थर लावते याचं, म्हणजे ही अशी जी हे असते गॅसवर असं लावायचं आणि हे असं याच्यावर ठेवायचं. ठीक आहे. आणि मी हे आता वाफ देणार आहे 10 ते 15 मिनिट. पहिला 5 मिनिटं गॅस फास्ट करायचं, नंतर 10 मिनिटं किंवा अजून 5 मिनिटं गॅस बारीक करायचं. आपली बिर्याणी रेडी झाली. एकदम सोपे पद्धतीने आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. ओके, तर हे बिर्याणी झाल्यावर तुम्हाला दाखवते की हे कसं झालं. तर बिर्याणी तर झालेली आहे. आता आपण रिव्ह्यू बघूया माझ्या हस्बंड कडून की काय बोलतायत. ओके, तर बघा आता घ्या. चमचे नको मला, चमचे ठेव. हा, ठेव. चमचा नको. मस्त, वाव. नक्की तर आवडलेली आहे. आता तुम्ही सुद्धा हे करून बघा, म्हणजे तुमच्या घरच्यांनाही आवडेल. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्कीच कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. नमस्ते.